झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी दीप्ती केतकर। तुम्हा सर्वांचं वेलकम गणेशा आणि माझ्या घरात खूप खूप स्वागत। गणपती बाप्पा कुठल्याही क्षणी आता येऊ शकतात, पण त्या आधीची तयारी आज तुम्ही माझ्या घरी बघणार आहात। मागच्या वर्षी आम्ही ठरवलेलं की इको फ्रेंडली गणेश बाप्पाची मूर्ती आणायची, पण काही कारणामुळे ती शक्य झाली नाही। तर आम्ही ठरवलं की या वर्षी आपण आरासही इको फ्रेंडली करूया, म्हणजे फुलांसकट। तुम्ही बघूच शकता इकडे कशी तयारी चालू आहे ती। आणि या वर्षी आमच्या बाप्पाची गणपती मूर्ती ही इको फ्रेंडली आहे। आम्हाला असं वाटलं की इको फ्रेंडली गणपती आणावा किंवा आरास फुलांची करावी, म्हणजे इको फ्रेंडली होईल। आम्ही जे काही हे फ्लावर्स वापरले तिकडे ते सगळे एक्झॉटिक फ्लावर्स आहेत। माझ्या सासूबाई इकेवन आणि बॉन्साय करतात, म्हणजे फ्लावर अरेंजमेंट करतात। तुम्ही इकडे आता बघूच शकता की हे फोम, हे एक स्टँड आहे आणि स्टँडवर हे त्यांनी फोम लावलंय। ते आता फिक्स करणार आहेत त्या फोमला, त्याच्यावर तारही लावली आहे। फिशटेल पाम म्हणतात, पण कॉमन माणसं म्हणजे ते जे आपले मार्केटमधले जे असतात विकणारे ते सुपारी पाम म्हणतात। एक्झॅक्टली, म्हणजे मुळात सांगायचं हे हा मुद्दा आहे की हे सगळं आमच्या गार्डन मधलं आहे, फक्त फुलं आम्ही मार्केटमधनं आणली आहे। क्रेसेंट तयार होत आहे चंद्राच्या आकाराचं, आणि इकडे मी ही मदत करणार आहे। मुळात अभिनय जसा माझा प्रांत आहे, हा माझा प्रांत नाही, पण ट्राय करते, सासूबाईंकडनं शिकते फ्लावर अरेंजमेंट। जमतंय असं वाटतंय। काय वाटतं तुम्हाला? आता त्या स्ट्रक्चरची ज्या 3 स्टेजचे जे स्ट्रक्चर होते त्याचे एक वरचा भाग तयार झालाय, आणि आता असंच या स्टँडला खाली आम्ही अजून एक स्टँड जॉईन करणार, परत त्याला ते स्टँड आणि वरती एक स्ट्रक्चर। तर आता हे वरचं बेस तयार झालंय। हा स्पियर तयार केलाय आम्ही, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय तो। आधी तुम्हाला जे अरेंजमेंट दाखवलेली तयार होताना ती आता तयार झाली आहे 3 लेयर्स मध्ये, जसं तुम्हाला सांगितलेलं। मधलं वाला तुम्ही तयार होताना बघितलेलं, तसंच त्याला स्टँड वरती जॉईन करून वरतीही केलंय आणि तसंच खालतीही केलंय। आणि तुम्ही बघू शकता की फुलं वापरूनही एक्झॉटिक फ्लावर्स, हे जसे आहेत एक्झॉटिक फ्लावर्स जे इम्पोर्ट होतात, त्याच्यामुळे ही सजावट किती सुंदर होऊ शकते प्रॉपर लाइटिंगने। बाप्पा इथे बसणार आहेत। बरं आई, ही कुठली फुलं आहेत? काय नाव? हे लिलियम्स आहेत, ह्याला लिलियम्स म्हणतात। आणि आता आपल्या मुंबईमध्ये सगळी फुलं अगदी व्यवस्थित अवेलेबल असतात, म्हणजे आता आपल्याला फार लांबून फुलं मागवावी लागतात वगैरे असं नाही। आपल्या मार्केटमध्ये, दादर मार्केटमध्ये तुम्हाला जे पाहिजे ती फुलं सगळी मिळतात। सगळी एक्झॉटिक फुलं आहेत, पण ती सगळी दादर मार्केटमध्ये मिळतात। अँथोरियम्स वगैरे सगळं आता आपल्या इथे सुद्धा बनतं। एक म्हणजे 5 दिवस तरी ही टिकतील, कारण ह्याला संबंध कंडिशन केलेलं आहे। ह्याच्यामध्ये कंडिशनचं वगैरे सगळं मिळतात, तर ते सुद्धा सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ही फुलं कितीही टिकतील। 8 दिवस तर सहजच टिकतील। बाप्पाची आरास पूर्णपणे तयार झाली आहे, जसे तुम्ही बघू शकता। ही पूर्णतः इको फ्रेंडली आहे। आता फक्त आणि फक्त बाप्पाच्या आगमनाची वाट बघत आहोत। गणपती बाप्पा मोरया। झी 24 तास एक पाऊल पुढे।